तर नमस्कार. आम्ही पण निघालो होतो सकाळ सकाळ धोंडे जेवणासाठी. आईचा निरोप आला म्हणून नवऱ्याने डायरेक्ट 2 दिवसाची सुट्टी टाकून आम्ही पळतच धोंडे जेवणासाठी निघालो. पळत म्हणजे पळत नाही, गाडीवर निघालो. आणि सकाळ सकाळ वातावरण इतकं फ्रेश आणि ताजेतवाने होते की, आणि महत्त्वाचं म्हणजे जाता जाता आम्हाला इतका सुंदर मोर दिसला, अजूनच आम्हाला भारी वाटलं. आणि मग नंतर इकडे सकाळ सकाळ भूक लागली म्हणून नाश्त्याला काय घ्यावं याचं डिस्कशन चालू होतं. तर ठरलं एकदाचं मिसळ. आणि दोघांना मस्तपैकी अशी मिसळ खायची होती. दोघांसाठी मिसळ ऑर्डर दिली आणि मी इकडे सकाळ सकाळ गरमागरम असा चहा घेतला आणि ह्या दोघांची मिसळ आली. दोघांनी मस्तपैकी मिसळवर सकाळ सकाळ असा ताव मारला. आणि एक मिसळमध्ये गुलाबजामसुद्धा मिळाला होता. गुलाबजाम माझ्या पिलूला खूप आवडतो, त्याने तो गुलाबजाम फस्त केला. आणि सकाळ सकाळ इकडे थंड प्यायचं होतं महाराजांना, म्हणून त्यांना एक स्मूदी घेऊन दिली. आणि माझ्या आईकडे पोहोचलो आम्ही. आईचा चेहरा बघितल्यानंतर अजून इतकं छान वाटलं सकाळ सकाळ की काय सांगावं. आईने इकडे मस्त चहा केला, चहा वगैरे घेतला. आणि पिलूच्या माऊने त्याच्यासाठी असे छान मोदक बनवले होते. पण फरक एवढाच झाला होता की मोदक इतका मोठा होता की माणसाने एकच मोदक खाऊन परत दुसरा मागितलंच नाही पाहिजे. नंतर इकडे आजी नात्याची गाळाभेट झाली आणि दुपारी मस्तपैकी असं धोंडे जेवणाचा आमचा बेत झाला. आईने धोंडे जेवणामध्ये मस्त अशी पुरणपोळी, आमरस, आमटी, भात, कुरडई, पापड असे अनेक निरनिराळे पंचपक्वान्न बनवले होते. जेवण झाल्यानंतर इकडे आईने आमच्या दोघांना आहेर वगैरे दिला. आणि नंतर नवऱ्यासाठी जे गिफ्ट आणलं होतं ते गिफ्टसुद्धा त्यांना दिलं.